आदित्य ठाकरे ही हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार आहेत। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर आहे आणि हे मंदिर अवैधरित्या बांधल्याचा ठपका ठेवत रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावलेली आहे। तर तिकडेच काही वेळापूर्वी किरीट सोमय्या गेलेले होते, रवी राणा गेलेले होते, मंगलप्रभात लोढा गेलेले होते। एकीकडे शनिवार आहे आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नेत्यांची देखील रीग आज तिथे लागलेली आहे। आदित्य ठाकरे मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत, ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। काही वेळापूर्वी किरीट सोमय्या गेल्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झालेले होते, तिथं घोषणाबाजी सुरू होती। मात्र आता आदित्य ठाकरे देखील मंदिराला भेट देणार असल्याची मोठी बातमी येते आणि ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, तिथं आदित्य ठाकरे येणार असल्याचं कळतंय। अगदी बरोबर आहे। थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हे दादरचं जे हे हनुमान मंदिर आहे या ठिकाणी येणार आहेत, महाआरती करणार आहेत। काल उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता की या मंदिराला एक नोटीस देण्यात आलेली आहे आणि 7 दिवसाच्या आत हे मंदिर काढण्यात यावं, अन्यथा रेल्वेच्या वतीने हे मंदिर काढण्यात येईल। आणि त्यानंतर मात्र हा मुद्दा पेटलेला आहे। भाजपाच्या वतीने सुद्धा यावर सफाई देण्यात आलेली आहे, परंतु उद्धव ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळतो। या ठिकाणी खासदार अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, आमदार सचिन अहिर, महेश सावंत, अजय चौधरी हे सगळेच जण आलेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच हे मंदिर जे आहे 80 वर्ष जुनं मंदिर आहे आणि जर विकासच करायचा असेल तर मंदिराच्या आजूबाजूचा विकास करावा, मंदिर असंच ठेवावं, अशा प्रकारची भूमिकाही उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मांडण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि काही वेळातच आता आदित्य ठाकरे या ठिकाणी येणार आहेत, महाआरती करणार आहेत आणि त्यानंतर ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष सुद्धा लागलेलं असणार आहे। परंतु आता मात्र या मंदिर पाडण्याच्या कामाला जी नोटीस दिली होती ती स्थगिती देण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे आणि पुढची भूमिका शिवसेनेची काय असणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। निश्चितच सगळ्यात आधी तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या एक्सक्लुझिव्ह पाहायला मिळत आहेत। मनोज आपले प्रतिनिधी तिथं आहेत। मनोज, किती वेळात आदित्य ठाकरे तिथे येणार आहेत आणि महाआरती होणार आहे, नेमकं काय? अगदी बरोबर आहे। पुढच्या 10 मिनिटाच्या आत आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत, महाआरती सुद्धा करणार आहेत। आजचा शनिवार आहे, त्याचबरोबर दत्त जयंती आहे आणि या मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती आहे, त्याचबरोबर दत्तात्रयाची सुद्धा मूर्ती आहे। साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील किंवा गजानन महाराज, त्या सर्व मूर्ती आहेत आणि त्यामुळे जे काही सण उत्सव येतात ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरे केले जातात आणि त्याच अनुषंगाने आता हे मंदिर वाचलं पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे, घोषणाबाजी या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। रुबीना, निश्चित धन्यवाद यावेळी ताजे अपडेट देण्यासाठी मनोज। आपण जर पाहिलं तर यावेळी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, तिथले आवाज येते आपल्याला येत आहेत, घोषणाबाजी तिथं होते आणि आदित्य ठाकरे थोड्याच वेळात तिथं पोहोचणार आहेत आणि महाआरती होणार आहे। त्याआधीची ही दृश्य पाहतोय, नेते उद्धव ठाकरे गटाचे तिथे पोहोचलेले आहेत आणि काही वेळात आदित्य ठाकरेही तिथं पोहोचणार आहेत।